नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग भरती म्हणजेच आपली सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीची निवड यादी जाहीर झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट आलेला आहे. तर चला आपण वेळ न घालवता आपण बघूया किती मार्क सिलेक्शन झालेलं आहे आणि कोणकोणत्या पदाचं निवड यादी ही जाहीर झालेली आहे, कोणकोणते पद हे बाकी आहे. ही यादी तुम्हाला जर पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर बघू शकता ऑफिशियल सिलेक्शन लिस्ट ही जाहीर झालेली आहे. बघू शकता सिलेक्शन लिस्ट फॉर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट रिक्रुटमेंट म्हणजेच आपली आरोग्य विभाग भरती. ऑफिस बघू शकता DY डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस मुंबई सर्कल ठाणे. ठाणेची ही मेरिट लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि पदाचं नाव बघू शकता वार्डन. कॅटेगरी ओपन जनरल. तर पहा सिलेक्शन लिस्ट आहे ही आणि यामध्ये टॉपरला मार्क बघू शकता 182 मार्क आहे. त्यानंतर 172 आणि 170. त्यानंतर सिलेक्शन लिस्ट बघू शकता दुसऱ्या कास्टची, ते आहे VJM जनरलमध्ये 170 टॉपर आहे. 158 आणि 158 परत 2 विद्यार्थी आहे. ठीक आहे. वेटिंग लिस्टमध्ये 2 जण आहे आणि सिलेक्शनमध्ये एकांना घेतला आहे. म्हणजे 182वर पहिला विद्यार्थी लागलेला आहे आणि VJमध्ये 170ला लागला आहे. ठीक आहे. तर 2 जणांना यांनी सिलेक्ट केलेलं आहे. 2 जागा असतील. आणि बाकीचं बघू शकता कॉमन मेरिट लिस्ट फॉर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट म्हणजे कॉमन जे आहे ती दिलेली आहे. आणि इथे बघू शकता जे फर्स्ट आहे ते त्यांनी कॉमनमध्ये सुद्धा तेच नाव आहे जे सिलेक्ट आहे आणि वेटिंगवाले दोघांचं. त्यानंतर VJमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते. आता बघूया कोणकोणत्या पदाचा निकाल लागलेला आहे. तर पहा दुसरं जे पद आहे ते लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसरचा निकाल लागलेला आहे सर्व जिल्ह्यांचा. त्यानंतरचं जे पद आहे ते आहे एक्सरे असिस्टंटसाठी सुद्धा लागलेलं आहे. त्यानंतर फार्मसी ऑफिसरचा सुद्धा निकाल लागलेला आहे. त्यानंतर पुढील जे पद आहे ते आहे ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसरचा रिझल्ट लागलेला आहे. त्यानंतरचं पद आहे बॅक्टेरियोलॉजिकल असिस्टंट लॅबोरेटरी टेक्निशियनचा रिझल्ट लागलेला आहे. केमिकल असिस्टंटचा सुद्धा लागलेला आहे. तर आतापर्यंत इतके रिझल्ट हे लागलेले आहे. आपला महत्त्वाचा प्रश्न आहे की आरोग्य विभागामध्ये गट ड चा रिझल्ट केव्हा लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, बाकीचे रिझल्ट लागलेला आहे, हा सुद्धा रिझल्ट लवकरच लागणार आहे. तर तो रिझल्ट आला की काही अपडेट आली त्याबद्दल तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्हाला सर्वात आधी टेलिग्रामवर कळवण्यात येईल. सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. धन्यवाद.